सेम इंडियासारखं बार्गेनिंग करायचं आहे गाईज. खतरनाक ड्रायव्हिंग करतात इकडचे लोक, खतरनाक. मी असती तर 4 वेळा ती गाडी माझ्या अंगावर पाडून घेतली असती. कसं काय म्हणजे जय महाराष्ट्र. ते ड्रीम्स कम्स ट्रू झाल्यासारखं वाटते, कारण की फक्त मूवीजमध्ये पाहिलेली आणि फोटोजमध्ये पाहिलेली. थँक्यू सो मच. सो आज मी आली आहे तुम्हाला घेऊन गोल्ड सुक मार्केटला. गोल्ड म्हणजे सोनं, सुक म्हणजे मार्केट. हे यू गाइज, इट्स प्रांजल अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. सो आज आहे डे 3 आणि होप तुम्ही फर्स्ट आणि सेकंड व्लॉग बघितलाय. खूप मजा मस्ती आली असेल तुम्हाला आणि घरी बसल्या बसल्याच तुम्ही माझ्यासोबत दुबई फिरला असाल. तर आजचा व्लॉग आणि आजची जी आयटिनरी आहे ती तर खूप बेस्ट आहे. आज मी करते लिमोजिन राईड. काहीच खूप मस्त राईड होणार आहे. इफ तुम्हाला माहीत असेल, वर्ल्डमध्ये सगळ्यात लांब गाडी आहे, सगळ्यात लांब. वेलकम मूवीमध्ये तुम्ही पाहिली असेल. भाई एवरीथिंग इज क्लियर, आ जाइए. 3 तासाची राईड आहे. 2 तास फिरेल वगैरे, 1 तास मला फोटो काढायला लागतीलच. सो त्याच्यानंतर मी परत हॉटेलवर येऊन फ्रेश वगैरे होऊन आज मी संध्याकाळी जाणार आहे डेझर्ट सफारीला. सो स्टे ट्यून आणि लेट्स गो. जस्ट लिमोजिन राईड सुरू झाली आहे. मी तुम्हाला पूर्ण आतून कशी आहे ही गाडी तुम्हाला मी दाखवते. सो ऑलमोस्ट इथे 20 लोक बसू शकतात, इतकी मोठी आहे. इथे कॉर्नरला बॉटल्स वगैरे सगळं ठेवू शकतो अशी जागा पण आहे. पूर्ण LED लाईट्स आहेत, ब्ल्यू, रेड, ग्रीन असे खूप सारे लाईट्स आहेत. खूप मोठे साऊंड्स आहेत. ते तुम्हाला त्या साईडला पण दाखवते. इथे सुद्धा बसायला जागा आहे आणि खूप मोठी आहे. तुम्हाला साऊंड्स वगैरे ऐकायचे तर ब्लूटूथ कनेक्ट करू शकतो. आणि असे सनरूफ आहे. नो, ह्या गाडीला सनरूफ नाही आहे. मस्त गाडी आहे. आता मी तुम्हाला बाहेरून पण दाखवते. जे फक्त मी नाही आहे, बरेचसे टुरिस्ट आलेत ह्या गाडीत बसायला. सो त्यांच्यासोबतच मी बुकिंग केलेली. बरेच इंडियन सुद्धा आहेत. खूप छान गाडी आहे, खूप मस्त आहे. सग वाटते ड्रीम्स कम्स ट्रू झाल्यासारखं वाटते, कारण की फक्त मूवीजमध्ये पाहिलेली आणि फोटोजमध्ये पाहिलेली. खूप गाड्या आहेत इथे. व्हाईट आहे, ब्लॅक आहे, व्हाईट आहे. मी आली आहे ब्लॅक गाडीतून आणि आता मी जाणार आहे व्हाईट गाडीतून. सगळे मस्त एकदम एन्जॉयमेंट मुवमेंट वाटते आहे. आतमध्ये पण खूप छान आहे. सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत. फक्त इथेचं जे ऊन आहे ना ते मला आवडत नाही आहे. खूप जास्त गरम होत आहे. बट खूप छान आहे. खूप 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 मस्त आहे. सो कशी वाटली गाडी आणि कशी वाटल्या एक्सपिरियन्स तुम्हाला? मला बघून कसं वाटतं मला नक्की सांगा. सो माझी लिमोजिन राईड झाली आहे. आता मी गोल्ड सुक मार्केटला आली. इथे डायरेक्ट ड्रॉप घेतला. आल्या लगेच मला एक वॉच आवडलं. मी लगेच एक वॉच पण घेतला. आणि आता अजून बघू, इथे खूप सारे शॉप्स अवेलेबल आहेत. सो आज मी आली आहे तुम्हाला घेऊन गोल्ड सुक मार्केटला. गोल्ड म्हणजे सोनं, सुक म्हणजे मार्केट. सो खूप मोठं मार्केट आहे. मी तुम्हाला पूर्ण एक्सप्लोअर करून दाखवते. सेम इंडियासारखं बार्गेनिंग करायचं आहे गाईज. मला हे फक्त हेच गोष्ट आवडते, AC. नाही तर खूप बेकार हालत होते. जोरदार तुम्हाला बार्गेनिंग करावं लागेल. खूप लुटतात इकडे. लुटतात म्हणजे खूप डायरेक्ट स्टार्टिंगच हे लोक 500 दिरहम वगैरे बोलतात. सो तुम्हाला खूप डिस्काउंट म्हणजे मागावं लागेल. खूप आपण इंडियन लोक कसे एकदम प्रॉपर बार्गेनिंग करतो तसं करावं लागेल. सो मी आता अजून 2 गोष्टी घेतल्यात. अजून बघू काय काय आवडतं.
मार्केट खूप सुंदर आहे. खूप साऱ्या गोष्टी घेतल्यात. खूप छान शॉप आहे हे. मी असं जे नाव वगैरे आहे ते देते आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देते. मी आली आहे हॉटेलवर. आता दुपारचं 1 वाजला आहे. जस्ट शॉपिंग वगैरे सगळं करून टाकलं आणि आता थोडंसं रेस्ट घेते. 5 मिनटात रेस्टचा हायवेवाला आणि नंतर चेंज वगैरे करते आणि जाते खाली लंच करायला. हॉटेलमध्येच आज म्हणजे जिथे मी स्टे केला आहे तिथेच मी लंच करणार आहे. आणि कारण की 3 वाजता येणार आहे डेझर्ट सफारीसाठी टॅक्सी. सो फटाफट रेडी होऊ आणि नंतर लंचच्या टाईमला भेटू. 2 वाजेपर्यंत जेवण आहे. सो मी पहिले लंच करते आणि नंतर फ्रेश होईल. सो डेझर्ट सफारीसाठी मी रेडी झाली आहे. एकदम बेसिक आउटफिट घातला आहे कारण की 2-3 आउटफिट आणलेले. सो काही मला असं पसंत होत नव्हतं. सो हा व्हाईट कलरचा ड्रेस मी फायनल घातला आहे. तुम्हाला पूर्ण दाखवते. वेट. सो दिस इज फुल आउटफिट. सो चला आपली गाडी आली. आपण जाऊयात खाली. कशी वाटते सांगा. लेट्स गो. तो लैंड क्रूजर आली है. मेरा भी लो ना थोड़ा. आ जाओ ना. हाँ. बोलो. हम लोग अभी लैंड क्रूजर में डेजर्ट सफारी जा रहे हैं. वहाँ पे अपना ड्यून बेसिंग होगा. फिर वहाँ पे 3 शो होते हैं. बेली डांस शो, पगलोडा शो, फायर शो. और हमारे कैप्टन साहब अहमद जी हम आपको पूरा लीड करेंगे. इनको भी दिखा दो. इनको भी दिखाओ. इनको भी आ जाओ भाई. आप भी. We will try our best to make your trip wonderful. थैंक यू सो मच. ये हमारे गाइड है. हमारे कौशल सर हमारे गाइड है. पूरा दुबई इन्होंने हमें घुमाया है. आपको हमारा सर्विस अच्छा लगा ना? येस. सो ह्या गाडीतून मी जाती आहे. टोयोटा समथिंग काहीतरी आहे. फ्रंट सीट. खूप छान मस्त सनसेट टाइम झालाय. 4:30 झाले आणि खूप छान वाटतंय. ऑलमोस्ट दुबई सिटी पासून इकडे यायला 1.5 तास लागतात. म्हणजे प्रॉपर विलेज मध्ये आहे हे. पण हे मी आज हिल्स का घातलेत मला समजत नाहीये. पाय जातात माझे सँडच्या आतमध्ये. सी तिकडे मे बी आपल्याला जायचंय. आणि काही गाड्या बघा. लँड क्रूझर आहे, टोयोटा आहे, डिफेंडर आहे. एक नंबर गाड्या आहेत इथे. आम्ही ह्या गाडीमध्ये आलो आहे. ही गाडी बघा काय भारी गाडी वाटते. खूप सही चुम्मेश्वरी गाड़ी है. हाँ, इतना हार्ड नहीं बोल रहा है. आप बोलिए जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. और काय बोलायचं. कसं काय मंडळी. कसं काय मंडळी. मंडळी कसं काय मंडळी. मतलब कैसे हो सब. ऐसा रहता है. ग्रीटिंग मतलब ग्रीटिंग. हेलो हाय कैसे बोलते हैं. इतना धीरे धीरे. केअरफुल हाल. सो तर डेझर्ट सफारीला पहिले एक फर्स्ट स्टॉप असतो तिथे जिथे तिकीट्स वगैरे आपण काढतो. ते इथे आहे. इथे आपण तिकीट्स काढतो प्लस छोटे छोटे जे राईड्स असतात बाईक राईड्स वगैरे ते राईड्स इथे करतो. आणि नंतर परत आपले जे गाड्या आहेत म्हणजे टोयोटा असेल लँड क्रूझर असेल त्याच्यात परत बसून मग आपण प्रॉपर आतमध्ये डेझर्टमध्ये जातो. सैंडमध्ये आतमध्ये जातो. आसिफ जी कप्तान हमारे साथ है जो बेसिकली बहुत सालों से दुबई के अंदर है. बेसिकली पाकिस्तान से और उनको गाइडिंग का बहुत साल का एक्सपीरियंस है जो हमें आज एंटरटेनमेंट करेंगे. आसिफ जी आपका स्वागत है हमारे ब्लॉग में. आप कुछ हमको फ्यू वर्ड्स बोले क्या है सफारी के अंदर. अभी तो फिलहाल ड्यून बैशिंग है ये बोल सकते हैं. ठीक है सर. देखो सनसेट का नज़ारा आप सनसेट देख सकते हैं. एकदम क्लियर सनसेट है.
खूप छान डेझर्ट आहे, खूप मस्त फोटोज आणि वगैरे व्हिडिओज आणि फोटोज काढले. व्लॉग खूप कमी केला आहे कारण की सनसेटचा टाईम होता. घरी काय वाटलं माहिती आहे का, राईड खतरनाक ड्रायव्हिंग करतात इकडचे लोक, खतरनाक. मी असती तर 4 वेळा ती गाडी माझ्या अंगावर पाडून घेतली असती. मस्त एकदम खतरनाक. आता जाणार आम्ही बार्बेक्यू. से हाय टू माय फॉलोअर्स. डेझर्ट सफारीनंतर कॅम्पला आता पोहोचलोय. डेझर्ट सफारी वगैरे झालं, ऑलमोस्ट पोहोचलोच आहे. म्हणजे तिथे समोरच आमचं हॉटेल आहे. रिफ्रेश झाली 2 मिनिटात पटापट चेंज करून मी खाली आली कारण की आज माझा सेकंड लास्ट डे आहे. म्हणजे उद्या लास्ट डे आहे, पण म्हणजे ह्या टाईमला मी उद्या एअरपोर्टला असेल म्हणून मी आज माझा लास्ट डे आहे असंच समजून परत आली आहे मी शॉपिंगला मीना बाजारला. माझ्या हॉटेलच्या बाजूलाच आहे. वेळ काढून आली आहे, रात्रीचे 11 वाजलेत, पण काय करू, परत मला कधी टाईम मिळेल माहीत नाही. सो म्हणून मी आली आहे. ह्याचा जो शॉपिंग ब्लॉग माझा आहे जो फुल, त्याच्यामध्ये मी मीना बाजारचं पूर्ण इन डिटेल सगळं टाकेल. सो हा ब्लॉग मी इथेच एंड करते गाईज. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये, उद्याच्या ब्लॉगमध्ये. उद्याचा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे. सो येस, सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग. तोपर्यंत बाय.